दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादराजम शरणम प्रपत्ते. श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जन्म इसवी सन 1320 मध्ये आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात पिठापुरम येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव अप्पलराज शर्मा आणि मातेचे नाव सुमती महाराणी होते. ते गणेश चतुर्थीच्या दिवशी भाद्रपद शुद्ध चतुर्थीला जन्माला आले. लहानपणापासूनच त्यांच्याकडे दैवी तेज होते आणि त्यांनी वयाच्या 7व्या वर्षापर्यंत वेद आणि शास्त्रांचे सखोल ज्ञान प्राप्त केले. वयाच्या 16व्या वर्षी जेव्हा त्यांच्या पालकांनी त्यांच्या लग्नाचा विचार केला तेव्हा त्यांनी संन्यास घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या अंध आणि अपंग मोठ्या भावांना सामान्य केले आणि आपल्या पालकांची काळजी घेण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी भारतभर तीर्थयात्रा केली आणि शेवटी कर्नाटकातील कुरवपूर येथे कृष्णा नदीच्या काठावर स्थायिक झाले. कुरवपूर येथे त्यांनी अनेक भक्तांना मार्गदर्शन केले आणि अनेक अद्भुत लीला दाखवल्या. त्यांनी लोकांना कर्मबंधनातून मुक्त केले आणि दुष्ट शक्तींनी पीडित लोकांच्या अडचणी दूर केल्या. केवळ 30 वर्षाच्या अवतार कार्यानंतर त्यांनी इसवी सन 1350 मध्ये अश्विन वद्य द्वादशी गुरुद्वादशी या दिवशी कुरवपूर येथील कृष्णा नदीत निजानंदी गमन केले, म्हणजेच आपला अवतार समाप्त केला. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. श्री स्वामी समर्थ.